आज बाळातीन झाली ना तर उद्या सकाळच बादली घेऊन कॅनल मध्ये होते मी बरोबर. कपडे धुवायला. बरोबर आहे. पण एवढा नाजूकपणा नव्हता खरी गोष्ट. आणि कुठली गोळी माहिती नाही, कुठलं इंजेक्शन माहिती नाही. आता नवरा गेलेला 1 वर्ष 2 महिने झाले. बर. बिचारा त्यांनी बी लई कष्ट केलं, लई रात्रीच्या 3 नाही बघितले, 4 नाही बघितलं. मग सायकल घेतली, हारा घेतला की पाट चौफुला तिकडं मालाला जायचं. तिथून ती माल आणणार, मग मी पुन्हा स्टेशनला विकणार. 1 रुपया रोजाने कामं केली. 1 रुपया रोज आले. 1 रुपया रोजाने. तर आठवड्याचे 10.5 रुपये आले तर आम्हाला वाटायचे लय पैसे आले. बरोबर आहे. खरी आणि गोष्ट आहे. आता जरा बिस्किटाला पोराला 10 रुपये जरा हातात दिले तरी तो घेऊ शकत नाही, रडत बसतोच आजभर. 20 रुपये पाहिजे. त्याला 100 रुपये पाहिजे, 50 रुपये पाहिजे. बर. आणि ती 50 रुपये देताना आम्हाला आठवण येते की आपण 10 रुपयात काम करत होतो. बरोबर आहे आजी. आम्हाला कपडे अंगाला भेटायचे नाही. 1 दिवसाचे 2 दिवसाला अशा 3 पडदी साड्या, अशा साड्या फाडायच्या आणि त्याच्या काढायच्या, त्या साड्या जोडायचो आणि मग नेसायचो. मस्तीचे गवटे आणाय पळायचो लोकांच्या रानात. आता ह्या वर्षी थंडी पडली. अशी थंडी पहिल्या बी काळात होती, पण अशी धूप असायची. बरोबर आहे. धूप असायची. त्या धुपामध्ये आमच्या झोळ्या इथवर भिजायच्या गवताच्या गवत कापताना. तरी आम्ही भेट नव्हतो. अशी खांदून 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 कावडीने पाणी आणून आणून लाल भेंडीच्या मातीच्या इट्टा 300 इट्टा मी पाडायची. इटाळा घेऊन, इटाळा असायचा असा. आणि मग रात्रीचे घर रचायची, रात्रीची घर सारवायची. ही बत्ती हातात गुंतवून रात्रीच्या लिखा पोरींच्या डोक्यातल्या काढायची. दिवसा टाइम नाही मिळायचा ढुंगण टेकायला. इससे बड़ी मेरी कोई खुशी मुझे देखो जो हंस कर तुम